नमस्कार मित्रांनो, सेक्शुअल लाईफ म्हटलं तर फंटासी वर्ल्ड. कारण की माझ्याकडे इतके असंख्य रुग्ण येतात आणि त्यांच्या ज्या फंटासी असतात त्या खूप विचित्र आणि वेगवेगळ्या असतात. आणि अशाच एका फंटासीबद्दल आज आपण सायंटिफिक माहिती जाणून घेतो की काही पेशंट माझ्याकडे येतात की डॉक्टर साहेब, माझी मिसेसची डिलिव्हरी झालेली आहे, आता 1 महिन्याचं बाळ आहे, तर आता आम्ही सेक्स करू शकतो का? आणि सेक्स करताना जर मी तिचे ब्रेस्ट चोखले आणि दूध माझ्या पोटामध्ये गेलं किंवा दुधाला पण मी जर सक केलं तर काही प्रॉब्लेम येतील का, काही इन्फेक्शन होतील का, याच्याविषयी थोडक्यात आज मी तुम्हाला माहिती देत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पण पाठवा. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांची फंटासी असते की आफ्टर द डिलिव्हरी, कारण की प्रेग्नन्सी पिरियड असतो तेव्हा शेवटचे 2 ते 3 महिने आम्ही त्यांना अब्स्टिनन्स ठेवतो, म्हणजे त्यांना सेक्स करण्यासाठी तुम्हाला परमिशन देत नाही. आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही 1-2 महिने आम्ही सांगतोच की थोडंसं तिला रेस्ट करू द्या, कारण की तिची वजानं डिलिव्हरी झाली असेल तर कुठं तर पेन असेल, काहीतरी असेल तर आम्ही अवॉइड करायला सांगतो. पण इतक्या मोठा गॅप झाल्यामुळं काय होतं, केव्हा पुरुषांना राहवल्या जात नाही आणि त्यांची एक फंटासी असते की चांगले ब्रेस्ट मोठे झालेले आहे दुधामुळं आणि आपण सक केलं तर काही प्रॉब्लेम आहे का? तर असाच एका पेशंटने मला प्रश्न विचारला, जर मी दूध सक केलं तर काही प्रॉब्लेम आहे का? तर मी तुम्हाला सांगेल ह्या व्हिडिओद्वारा की दूध जे असतं, जे आईचं दूध असतं, त्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व असतात जे बाळाला पाहिजे असतात. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक असतात, इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी तत्त्व असतात. हे सगळं बाळाच्या पौष्टिकतेसाठी आणि त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी त्या दुधामध्ये सगळे काही प्रकार असू शकतात. तर मित्रांनो, अशा वेळी केव्हा जर दोघांच्या कन्सर्ननं जर एखाद्या वेळेस बाळ दूध कमी पित असेल आणि दूध जास्त जमा झाले असेल, तिला काही खूप पेन असेल किंवा बाळ दूध ओढत नसेल, तर अशा वेळेला जर पुरुषांनी पण जर ब्रेस्ट सकिंग केलं आणि त्यातलं दूध पिलं तर मला तरी वाटतं की काही इन्फेक्शन व्हायची की म्हणजे चान्सेस नाही किंवा काही त्यामध्ये चुकीचं आहे. पण हे दोघांच्या कन्सर्नमुळे झालं पाहिजे. जर तुमच्या पार्टनरला पेन असेल किंवा बाळानं जास्त चोकून काही इन्फेक्शन केलं असेल किंवा काही जखमा केल्या असतील, त्याला त्रास होत असेल, तर अशा वेळी तुम्ही टाळू शकता. पण जर तुम्ही सकिंग केलं किंवा दूध पिले तर दुधामुळं तुम्हाला काही आजार होतील असं काहीच नाही आहे. ते तुम्ही करू शकता. हे सगळ्यांचे आपल्या फंटासी असतात, वेगवेगळा आपला नेचर असतो. ॲज पर युअर नेचर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही केव्हाही दूध पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, याच्यामध्ये काही हे नाही आहे. पण इतकं दूध नका पिऊ की ते बाळालाच दूध पुरणार नाही किंवा कमी पडेल, तर असं नाही झालं पाहिजे. म्हणून आम्ही तर ॲडवाईस करतो की हे जे दूध आहे हे फक्त देवाने किंवा नेचरने हे फक्त बाळासाठी दिलेलं आहे, आपल्यासाठी दिलेलंच नाही आहे. पण जर तुमची फंटासी असेल आणि एखाद्या वेळेस तुमची खूपच इच्छा झाली असेल आणि एखाद्या वेळेस तुम्ही असा जर प्रकार केला तर मला वाटतं माझी तर ना हरकत आहे, बाकी तुमच्या नेचरवर डिपेंड आहे. तरी मित्रांनो, कॉन्ट्रावर्सी सब्जेक्ट आहे, पण मला बरेच लोक विचारतात म्हणून मी थोडंसं याचा उत्तर द्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडलं असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.